सततच्या पावसामुळे शेतकरी एकदम भयभीत झालेला आहे आणि या मार्केटचं दृश्य बघू शकता तुम्ही। कमीत कमी या मार्केटमध्ये 500 ते 1000 गाड्या आज दिसत आहे। CCI खरेदी शासनाने अजूनपर्यंत चालू केलेली नाही आहे, पण कास्तकार एवढा त्रस्त झालेला आहे आणि सततच्या पावसामुळे त्याचा कापूस एकदम ओला झालेला आहे। त्यामुळे आणि पैशाची टंचाई असल्यामुळे कापसाला कवडी मोल भाव आहे। मला वाटते 3500 4000 रुपये भाव कापसाचा आहे। तरी पण कास्तकारांनी मार्केटमध्ये अशी अतोनात गर्दी करून कापूस आणलेला आहे। त्यामुळे माझी शासनाला एक नम्र विनंती आहे, त्वरित जेवढ्या लवकर होऊ शकते तेवढ्या लवकर मार्केट आणि CCI खरेदी चालू करावी, नाही तर कास्तकार मेल्याशिवाय राहत नाही। सत्य सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस या पिकाचे जास्त प्रमाणात उत्पन्न घेतले जाते, कारण शेतकऱ्यासाठी कापूस हे नगदी पीक आहे। कापूस या पिकाचे शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत पैसे मिळतात, त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात कापूस या पिकाची लागवड केली जाते। शासनाने शेतकऱ्याच्या कापसाला 5500 हा हमीभाव दिला आहे, परंतु हा हमीभाव शासनाने देऊन सुद्धा शासनाने शेतकऱ्याच्या कापसाची खरेदी सुरू केली नाही, त्यामुळे शेतकरी अनेक अडचणीत सापडला है। अरे भाई, सरकार की खरीदी कब चालू हो रही है? हमारा कितना घाटा हो रहा है। चिल्लर खरीदी जो कर रहे लोग 4500 से ले रहे क्या? एक क्विंटल पर 1100 रुपये घाटा हो रहा। हमने किसको बेचना? 3 एकड़ ज़मीन है भाई हमारे पास, 10 क्विंटल कपास हुआ क्या? सरकार का हमी भाव क्या है? सरकार के हमी भाव क्या है? 5600। और गांव में व्यापारी क्या भाव से ले रहे? 4500 रुपये, 4500 4200 रुपये व्यापारी का भाव। फिर इस पे तुम्हारा कितना नुकसान हो रहा है? इस पे हो रहा हमारा 1100 नुकसान। गवर्नमेंट ने कब चालू करेंगी? चालू करने को ना, हमारे पास क्या लोगों का लेना देना है, लोगों को पैसे देना है, खेत में ब्याना गेहूँ चना पेरना है, हमारे पास पैसा कहाँ से आएगा? सरकार कब खरीदी करेंगी चालू? हमारी कपास ख़त्म हो जाएंगी, बाद में गवर्नमेंट चालू करेंगी, फिर हमने क्या बेचना? फिर व्यापारों की मजा होंगी, हमको क्या फ़ायदा उसमें? इसलिए भी तुम सरकार से क्या कहना चाहते हैं? जल्दी से जल्दी फेडरेशन चालू होना चाहिए कापास का। माझ्याकडे शेती आहे 4.5 एकर आणि कापूस मी दरवर्षी कापूस म्हणजे शेतामध्ये कापूस आणि तूर हे पीक घेतो। कापूस निघलेला जवळपास 25-26 क्विंटल ते विकायचं आहे। आता दिवाळी जवळ आली तर आता विकायला कसं प्रॉब्लेम येऊन राहिला त्याचा, म्हणजे प्रायव्हेटमध्ये विकायचा म्हटलं तर भाव खूपच कमी आहे, 43-44 मागत आहे। आणि समजा हमी भावानं तिकडे विकावं म्हणलं तर अनेक सरकारनं कोणती सुविधा दिलेली नाही आहे, काही चालू झालेलं नाही आहे कुठे विकाव, अशी अडचणी आहे आमच्या बऱ्याच। सरकारची खरेदी सुरू केली का? सरकारनं आणि खरेदी चालूच नाही केली ना। आता दिवाळी जवळपास 7-8 दिवसावर येऊन पोचलेली आहे आणि सरकारची आणि खरेदी चालूच झाली नाही। तर मग आता तुम्हाला कापूस विकणं गरजेचं आहे की काय? हो ना, खूप गरजेचं आहे ना। कापूस आता दिवाळी म्हटलं तर लोकांचे पैसे देणं आहे, असे खूप बऱ्याच अडचणी आहे समजा, तर कापूस विकणं खूपच आवश्यक आहे आमच्यासाठी। शेतकऱ्याला समजा आवश्यकच आहे कापूस विकणं। कापूस न विकले त्यांना कोणी अडचणीचा सामना करावा लागेल? तर अशी एक अडचण अशी सांगायची म्हटलं तर नाही आहे ना, खूपच समस्या आहे ना। आता कसं आहे, बऱ्याच शेतकऱ्याला समजा कर्ज द्यायचे आहे लोकांचे, असं कोणाला गहू पेरायचा आहे, कोणाला हरभरा पेरायचा आहे, बियाणं महाग आहे। आता दिवाळी समोर आलेली आहे, लेकराला कपडे घेणं आहे, कोणाला समजा लेकरबाळीला काही कपडा लत्ता घ्यायचा आहे, असे बरेचसे प्रश्न आहे। कापूस विकणं म्हणजे खूपच गरजेचं आहे। सरकारनं आणि खरेदी चालू केली नाही आणि प्रायव्हेटमध्ये विकावं तर कसं आहे, प्रायव्हेटमध्ये भाव व्यवस्थित नाही, म्हणजे शेतकरी खूपच अडचणीत आहे ना, त्याच्यानं ते शेतकऱ्याची खूपच पिळवणूक होत आहे। तुमचं म्हणणं आहे शासनातर्फे तुम्हाला काय अपेक्षा आहे? शासनातर्फे एवढंच अपेक्षा आहे की शासनानं कसं कापूस खरेदी लवकर चालू करावं, म्हणजे आमची प्रायव्हेटकडून समजा पिळवणूक होणार नाही, कापूस विकायला आम्हाला सोयीस्कर जाईल, व्यापाराचा फायदा न होता शेतकऱ्याचा फायदा होईल। कल्पना जावादे, यवतमाळ महाराष्ट्रातून इंडिया अलर्टसाठी।